सोलापुरातील बोरामणी येथे उसने दिलेले 25 लाख रुपये परत द्या आणि वडिलोपार्जित जमिनीचे वाटप करा अशी मागणी केल्याने संतापून भावजईसह तिघांची शुक्रवारी 1 मे रोजी मध्यरात्री निर्गुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी मोठा दीर व जाऊ यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी 5 जणांना रविवारी अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी मोठा दीर शंकर मस्के यांचा शोध सुरू आहे। यापैकी 5 जणांना रविवारी अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी मोठा दीर शंकर मस्के यांचा शोध सुरू आहे। शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के वय 48, राणी शंकर मस्के वय 42, दीक्षा शंकर मस्के, धीरज शंकर मस्के, सूरज माधवराव मोरे व सचिन शिवाजी वाघमारे सर्व राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मस्के वस्ती बोरामणी येथे हा थरारक प्रकार घडला। गायत्री सुधाकर मस्के, प्रियंका सुधाकर मस्के आणि शिवराज सुधाकर मस्के या तिघांची झोपेत असताना तलवारीने सपासप वार करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी मृत गायत्री यांच्या भावाने फिर्याद दिली आहे। मयत गायत्री मस्के यांचे पती सुधाकर दत्तात्रय मस्के यांचे 6 वर्षांपूर्वी शेत विकले होते। त्या विक्रीतून मिळालेल्या रकमेतून 25 लाख रुपये शंकर मस्के यांनी घेतले होते। ठीक आहे। काल दुपारच्या दरम्यान बोरामणी गावात हॉटेल नंदिनी जे आपलं हैदराबाद रोडवरती आहे त्याच्या पाठीमागे एक मस्के वस्ती आहे। त्या ठिकाणी काही गंभीर घटना घडलेली आहे अशी माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती। खात्री करण्यासाठी मी आणि माझ्या सोबतचा स्टाफ त्या घटनेच्या ठिकाणी गेलो। त्यावेळेस आम्ही लोकल म्हणजे स्थानिकांच्या मदतीनं खात्री केली घटनेची। त्यावेळेस त्या मस्के वस्तीवरती 3 लोक मयत असलेले आम्हाला आढळून आले। त्याच्यामध्ये गायत्री सुधाकर मस्के वय 40 वर्ष, प्रियांका सुधाकर मस्के तिची मुलगी आहे 17 वर्ष आणि शिवराज सुधाकर मस्के 15 वर्ष आहे। त्यांचं घरच आहे। त्यांच्या घरामध्ये ते मृतावस्थेत आढळून आले। त्या घटनेच्या अनुषंगानं आम्ही जी कारवाई पोलिसांनी करणं अपेक्षित आहे त्याप्रमाणे पंचनामा केला। मयत ज्या व्यक्ती आहेत त्या सरकारी दवाखान्यात पाठवल्या आणि अकस्मात मृत्यू दाखल केली। त्याच्यानंतर ते जी मयत आहे गायत्री सुधाकर मस्के तिचे भाऊ दिलीप विश्वनाथ चांदोरे हिची सासरवाडी आहे चंडकापूर, बसव कल्याण, बिदर, कर्नाटक राज्यातली। त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। गुन्हा रजिस्टर नंबर 244/26, BNS कलम 103(1), 351(2), 3(5) आणि आर्म ऍक्ट 425 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। बाकी घटनास्थळावरती आपण जे तांत्रिक मदत आवश्यक होती पोलीस डिपार्टमेंटकडे जी मदत आहे, डॉग स्क्वॉड आहे, फिंगरप्रिंट आहे, बाकीच्या ज्या आमच्याकडे सुविधा उपलब्ध आहे त्या सगळ्या सुविधांचा वापर केलेला आहे आणि तपास केलेला आहे। याच्यामध्ये 6 आरोपी आहेत। त्याच्यामध्ये मुख्य आरोपी आहे शंकर उर्फ पप्पू दत्तात्रय मस्के, त्याच्याशिवाय त्याची पत्नी आहे राणी, त्याचा मुलगा आहे धीरज, मुलगी आहे दीक्षा आणि त्याचा एक मेहुणा आहे, मेहुण्याचं नाव आहे सूरज मोरे आणि एक शेजारी एक वाघमारे म्हणून मुलगा आहे। असे 6 लोक आहेत। चौकशीसाठी आपण काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। मुख्य कारण काय होतं या गुन्ह्यामागचं? काही याच्यामध्ये जी मयत आहे, मयत ही त्याची वहिनी आहे। एकूण 3 भाऊ आहेत। ते 3पैकी 2 मयत आहेत। हा एकटा जो आरोपी आहे हा एकटा जिवंत आहे। त्याचे 2 भाऊ मयत आहेत। यांचे प्रॉपर्टीचे डिस्प्यूट चालू आहे। ते आहेत वाटणीसाठी, वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे ते वाटणी ही मयत जी आहे ती वाटणी मागत होती आणि हात उसने तिनं 25 लाख रुपये यातल्या आरोपीला दिलेले आहेत। ती वारंवार मागणी करत होती आणि त्या कारणावरच त्यानं ती वारंवार मागणी करते म्हणूनच हा गुन्हा घडल्याचं प्रथम दर्शनाच्या तपासात आपल्याला दिसून येते।